Next, our point, functions of an entrepreneur. First function, innovation. An entrepreneur is basically an innovator. He introduces new combination of means of production. He must introduce new products or bring changes in the existing products. Customers are satisfied with new products and or new features in the existing products. Innovation is also necessary to solve problems that arises in the business. सो आवर नेक्स्ट फंक्शन दॅट इज इनोव्हेशन. तर हा जो एंटरप्रेनर आहे एक स्वतः इनोव्हेटर असतो. म्हणजेच याच्यामध्ये इनोव्हेटरमध्येच एक प्रकारे त्याचं जे प्रोडक्शन आहे त्या संदर्भातच्या प्रोसेस, त्याचप्रमाणे त्याचे जे असणाऱ्या आयडियाज आहेत त्या प्रोडक्शनमध्ये तो यूज करत असतो. म्हणजेच तो स्वतःचं जेव्हा प्रोडक्ट आणत असतो तर त्यावेळी जुनं जे प्रोडक्ट आहे आणि नवीन प्रोडक्ट आणत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चेंजेस तो स्वतः करत असतो. म्हणजेच कस्टमर कशा पद्धतीने सॅटिस्फाईड राहील या न्यू प्रोडक्ट संदर्भात अशा प्रकारचे सगळे फीचर्स त्या एक्झिस्टिंग प्रोडक्टमध्ये तो टाकत असतो. म्हणजेच याच्यामध्ये एक प्रकारे इनोव्हेशन त्याने त्या प्रोडक्टमध्ये केलेलं आपल्याला दिसून येत असतं आणि त्यामुळे जे काही त्याचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करताना या बिझनेसमध्ये या इनोव्हेशनचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन तो करत असतो. नेक्स्ट, डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्स. An entrepreneur has to determine the aims and objectives of the business. There may be a difference between primary and secondary objective of the enterprise. He can change these objectives as per the market situation. So next, determination objective. म्हणजे याच्यामध्ये एंटरप्रेनर जो आहे तो स्वतःचे जेव्हा बिझनेसचे एम्स आणि ऑब्जेक्टिव्ह डिटरमाइन करत असतो तर त्यावेळी तो काय करत असतो, प्रायमरी आणि सेकंडरी ऑब्जेक्टिव्ज आहे याच्यामध्ये डिफरन्स कोणकोणता आहे ते सगळं तो बघून घेत असतो आणि त्याप्रमाणे मार्केट कंडिशननुसार त्या ऑब्जेक्टिव्जमध्ये तो चेंजेससुद्धा करत असतो. म्हणजेच डिटर्मिनेशन ऑफ ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट, डेव्हलपमेंट ऑफ मार्केट. द एंटरप्रेनर हॅज टू find out different ways for marketing the products and services of his enterprise. He can conduct surveys or research to understand the customer demand. When the market are developed constantly, the demands of the customer will increase. डेव्हलपमेंट ऑफ मार्केट म्हणजेच याच्यामध्ये कुठलाही एंटरप्रेनर जेव्हा आपला बिझनेस स्टार्ट करत असतो तर त्या संदर्भात त्याने एकदा त्याचं त्याचं गोल डिटरमाइन केल्यानंतर त्या प्रोडक्टमध्ये म्हणजेच मार्केटिंग कंडिशन का आहे, त्याप्रमाणे कस्टमर सॅटिस्फाईड आहेत की नाही याचे एक प्रकारे तो सर्वे करत असतो, रिसर्च करत असतो आणि त्याप्रमाणे कस्टमरचं ज्याप्रमाणे डिमांड आहे त्याप्रमाणे तो गुड्स सप्लाय करत असतो. म्हणजे जर मार्केट डेव्हलप जर कॉन्स्टंटली होत असेल म्हणजेच त्यावेळी कन्झ्युमरचं येणारं जे डिमांड आहे तो मात्र या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज झालेलं दिसून येत असतो. म्हणजेच त्याच्या प्रोडक्टला येणारं जे डिमांड आहे हे इन्क्रीज कशामुळे होत असतं तर त्यांनी जे वेगवेगळे सर्वे आणि रिसर्च केलेलं असतं आणि त्यानुसार मग त्याच्या आपल्या प्रोडक्ट्समध्ये त्यांनी केलेले जे चेंजेस आहेत, जे त्यांनी त्याचं स्किल यूज केले, फीचर्स यूज केले त्याप्रमाणे मग डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये झालेली दिसून येत असते. नेक्स्ट, न्यू टेक्नॉलॉजी. नेक्स्ट फंक्शन, न्यू टेक्नॉलॉजी. In global world, every day there is a innovation of new technology. Introduction of new technology will always result in growth of business. For example, new machinery, advanced technology, new and scientific method of production, etc. तर याच्यामध्ये एंटरप्रेनर ज्यावेळी त्याचं बिझनेस स्टार्ट करत असतो तो इनोव्हेटर आहे, गुड थिंकर आहे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे तो इनोव्हेशन न्यू टेक्नॉलॉजीचं करत असतो आणि त्याचप्रमाणे त्याची जी टेक्नॉलॉजी आहे, जी न्यू टेक्नॉलॉजी आहे याचा आपल्या बिझनेसमध्ये यूज करत असतो आणि त्याचा परिणाम म्हणजे साहजिकच त्या बिझनेसचा ग्रोथ मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येत असतो. मग ही न्यू टेक्नॉलॉजी मग रिलेटेड त्याची मशिनरी असेल, त्याने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज केली असेल किंवा सायंटिफिक मेथड जी आहे प्रोडक्शनची ती त्यांनी यूज करून म्हणजे ह्या न्यू टेक्नॉलॉजीमुळे त्याचा बिझनेस हा चांगला एक्सपांड आणि ग्रोथ होण्यास मदत होत असते. नेक्स्ट, गुड रिलेशन. It is necessary to maintain healthy working atmosphere in an organization. It depends upon the efficient relations between subordinate and superior.
कोऑर्डिनेशन अमंग द एम्प्लॉईज इज द की ऑफ सक्सेस. नेक्स्ट ते म्हणजे गुड रिलेशन. गुड रिलेशन म्हणजेच याच्यामध्ये या एंटरप्रेनर्सचा कस्टमर, एम्प्लॉईज, त्याचप्रमाणे त्याचे सबऑर्डिनेट्स असतील, सुपेरियर्स असतील, यांच्याशी जे येणारं त्याचं रिलेशन आहे किंवा येणारं जे कम्युनिकेशन आहे हे चांगलं असतं. म्हणजेच त्याचं कम्युनिकेशन हे चांगल्या पद्धतीचं असतं. त्यामुळं त्यांच्यामध्ये गुड रिलेशन राहत असतं. म्हणजेच त्या ठिकाणी पूर्ण बिझनेस किंवा ऑर्गनायझेशनमध्ये हेल्दी वर्किंग ॲटमॉस्फिअर तयार होत असतं आणि त्यामुळे साहजिकच तिथले जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन पण चांगलं होत असतं. त्यामुळे साहजिकच तो बिझनेस हा सक्सेसच्या दिशेनेच म्हणजेच सक्सेस करताना मोठ्या प्रमाणात दिसून येत असतो. नेक्स्ट, ऑर्गनायझिंग फंड्स. Entrepreneur needs to find out different financial resources because adequate and continuous finance is always necessary for business. Good and honest relations with the investor is necessary for every business. तर ऑर्गनायझेशन फंड जे आहेत म्हणजे याच्यामध्ये फायनान्शियल रिसोर्सेस यामध्ये ज्यावेळी एंटरप्रेनर फाइंड आउट करत असतो तर त्यावेळी कंटिन्युअस फायनान्स आणि ॲडिक्वेट फायनान्स त्याला बिझनेससाठी नेसेसरी असतो. मग अशावेळी हे गुड आणि हॉनेस्ट रिलेशन असल्यामुळे इन्व्हेस्टर ज्यावेळी बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करत असतात तेव्हा त्यांचं बिझनेस हा रनिंग झालेला दिसून येत असतो. म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन फंड्सचा यूज केल्यामुळे त्यांचं गुड रिलेशन असल्यामुळं हेल्दी वर्किंग ॲटमॉस्फिअर असल्यामुळं साहजिकच त्यांचा जो बिझनेस आहे तो मोठ्या प्रमाणात सक्सेस होताना दिसून येत असतो. त्याचप्रमाणे नेक्स्ट फंक्शन आहे ते म्हणजे टेकिंग decisions. An entrepreneur has to take wise decisions for his enterprise. Timely and correct decisions are also important and necessary for a proper business plan. He should always consider the pros and cons before taking any business decision. म्हणजे याच्यामध्ये ज्यावेळी तो डिसिजन घेत असतो तर त्यावेळी त्याचं डिसिजन हे परफेक्ट असतं. म्हणजेच त्या एंटरप्राईजसाठी एक प्रकारे हुशारीने घेतलेला निर्णय असतो आणि हा जो टाईमली आणि करेक्ट डिसिजन आहे त्याच्यामुळं बिझनेस जो प्लॅन करत असताना अतिशय महत्त्वाचा आणि नेसेसरी असतो. त्यामुळं त्याचं जे वर्क आहे, जे प्लॅन आहे त्याप्रमाणे बिझनेस संदर्भात डिसिजन घेतल्यामुळे ते वर्क चांगल्या प्रकारे वर्क होताना आपल्याला दिसून येत असतं. तर हे आपण सगळे बघितले ते म्हणजे फंक्शन्स ऑफ एंटरप्रेनर. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण तो म्हणजे एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट.